नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डब्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी भाजी काय करायचा प्रश्न असेल तरी झटपट होणारी चवळीची भाजी आज आपण बघूया. वाटण तयार असेल तर अजूनच झटपट होते. तर यासाठी इथे मी बारीक चवळी घेतली होती आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती. एक कांदा, थोडंसं खोबरं इथे मी भाजून घेतलं आहे. आवडत असेल तर आलं लसूण सुद्धा घातली तरी चालेल. आज मी नाही वापरली आलं लसूण यामध्ये. आता हे वाटण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. एका कढईमध्ये तेल गरम होत ठेवलं होतं आणि त्यात मी कांदा घालून घेतला आहे. कांदा जरासा परतला हलकासा की त्यामध्ये हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं. कांदा लसूण मसाला घातला तरीसुद्धा चालेल, चव खूप छान लागते. आणि मी इथे टॉमॅटोसुद्धा घालून घेते. टॉमॅटोमुळे सुद्धा भाजीची चव अतिशय वाढते. टॉमॅटो अर्धाच घेतला आहे बारीक चिरून. टॉमॅटो वगैरे व्यवस्थित परतून झाला की यामध्ये मी बटाटा घालून घेते. कुठल्याही उसळीमध्ये बटाटे असतील तर चवीला भाजी अजून छान लागते. बटाटे घालून झाल्यावर मी त्यामध्ये आपण जी भिजवलेली चवळी होती ती घालून घेते आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तरी भाजी शिजतानाच मीठ घालून घेते म्हणजे चवळीला सुद्धा आतपर्यंत मीठ मुरेल. आणि कुकरमध्ये भाजी करणार असाल तर 2 किंवा 3 शिट्ट्यांमध्ये भाजी व्यवस्थित होते. साधं कढईमध्ये करणार असाल तर 2 ते 3 उकळ्या काढाव्या लागतील. तर इथे मी गरम पाणी घालून घेतलं आहे आणि बंद झाकण ठेवून घेते आहे. जर खोलगट ताट वगैरे ठेवलं तर त्यावर पाणी ठेवायचं म्हणजे त्याच्या वाफेने भाजी शिजेल. एक उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता की भाजी हळूहळू शिजते आणि बटाटे शिजायलासुद्धा 1-2 उकळ्या तरी लागतातच. दुसरी उकळी आल्यावर सुद्धा भाजी 60% शिजलेली आहे. आणि या स्टेजला तुम्हाला जर काही पाणी वगैरे कमी वाटत असेल तर तुम्ही गरम पाणी घालू शकता. इथे बघू शकता बटाटा वगैरे बऱ्यापैकी शिजायला सुरुवात झालेली आहे. इनफॅक्ट 60 ते 70% शिजलेले सुद्धा आहेत आणि दाण्यासुद्धा व्यवस्थित शिजत आलेले आहेत. आता या ठिकाणी आपण जे वाटण केलं होतं ते मी यात घालून घेते आहे. तर वाटण जे आहे ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. भाजी आपल्याला किती घट्ट हवी आहे, किती पातळ हवे यावरती वाटपाचं प्रमाण ठरेल. इथे अर्धा छोटा चमचा गरम मसाला मी घालून घेतला आहे. गोडा मसाल्यावर सुद्धा ही भाजी खूप छान होते. आता वाटप वगैरे व्यवस्थित भाजीमध्ये मुरावं यासाठी भाजीला अजून एक हलकीशी उकळी येऊ द्यायची. आता बटाटे वगैरे व्यवस्थित शिजलेत का हे तुम्ही एकदा पाहू शकता. तर हो, इथे बटाटे वगैरे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि चवळीचे दाणेसुद्धा अगदी व्यवस्थित मऊसूत झालेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला जर अजून भाजी घट्ट हवी असेल तर झाकण न ठेवता थोडा वेळ परतून घ्यायची. नाहीतर एवढी कन्सिस्टन्सी मला भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर भाजी खाण्यासाठी योग्य वाटते. थोडी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आणि आपली चवळीची अगदी झटपट होणारी आणि सोपी भाजी तयार आहे. अशा प्रकारे भाजी कधी केली नसेल तर नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.